संवाद मराठी लाईव्हच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक अश्विनी पाटील, माजी नगरसेविका, खोपोली नगर परिषद. पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा. इंस्टाग्रामचे प्रेम प्रकरण नवऱ्याच्या जीवावर बेतले. नागोठणे पोलिसांनी 23 वर्षीय तरुणाच्या हत्येचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघडकीस आणत 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. पेनमधील मृत कृष्णा खडवी याचा त्याची पत्नी प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने कट रचून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी दीपाली निरगुडे, उमेश महाकाळ आणि त्यांची मैत्रीण सुप्रिया चौधरी यांनी संगनमत करून कृष्णा खडवीला इंस्टाग्रामच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. 10 ऑक्टोबर रोजी कृष्णाला नागोठणे एसटी स्टँडवर बोलावून त्याचे अपहरण केले आणि नागोठणे येथील वासगावच्या जंगलात नेऊन गळा आवळून त्याची हत्या केली. ओळख पटू नये म्हणून आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकले आणि मोबाईल पाली रोडला फेकून दिला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाद्वारे आरोपींना गाठले. पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केल्याने नागोठणे पोलीस स्टेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54.